to the good part. आया 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 Be back. Bam bam bam. आले. या तुमचीच वाट पाहत होतो मी. माहिती आहे व्हिडिओ लेट झालाय. वा 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 वा, काय दिवस आहे आजचा. काय सांगू, ब्रेकअप झालं माझं. डिप्रेशन मध्ये होतो मी. गंमत केली मी. अशी गंमत करतो मी अधून मधून. तर मित्रांनो, देव माणूसच्या पहिल्या सीझनच्या एंडिंगला शेवटी जे ऑसम थ्रीसम मॅच झालती, डब्ल्यूडब्ल्यूई मनी इन द बँक, घाल टोक्यात दगड, हो मालामाल, सर्वायवर सिरीजचे झालतं. त्याचे विजेता होते डिंपल ताई. आणि एंडिंगला वाटलं डॉक्टर मेला, पण अचानक कहाणीमध्ये ट्विस्ट येतो. तो घायल अर्धा मरेल डॉक्टर अचानक त्याचं हॉस्पिटलला ऍडमिट होतो. आता ते कसं काय झालं काय माहिती. याच्याकडे एनिवेअर डोरेमॉनचा आता याला मिरॅकलच म्हणता येईल. तो मरतो पण आणि पुन्हा जिवंत पण होतो. कारण काय, त्याची अजून काय हवस बुजली नाही. इतके बायका मारलेत पहिल्या सीझन मध्ये, ते पुरेशी नव्हत्या, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा नवीन सीझन मध्ये कमबॅक केलं. फक्त याच्यामध्ये चावड माणसाचा प्रोफेशन बदललाय, त्याचा पेशा बदललाय. आता तो डॉक्टर अजित कुमार देव नाही राहिला, आता तो नटवर बनलाय, जो की जादू डोना करतो, छडी घेऊन जादू करतो आणि लोकांचे पैसे डबल करतो. पाताल गंगनी हो जादूगनी, ये देखो जादूगर है क्या? तेरे घर पे जादूगर आया था? आणि पहिल्याच दिवशी भाऊ एकदम जबरदस्त ओपनिंग करतो. डायरेक्ट फॉरेनर बाईलाच जाळ्यात अडकवतो. हे आतापर्यंत हा इंडियन वुमनला पटवत होता, इंडियन वुमनला जाळ्यामध्ये अडकवत होता, पण आता डायरेक्ट परप्रांतीय मुली पण याच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. एवढं कसं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे. Wait. I have lots of money. Take it all. हे म्हणजे टिकटॉकर वर्ल्ड मधला सीन झालाय. म्हणजे पोरगा जादू करतो आणि पोरगी इम्प्रेस होते, लगेच पटून जाते आणि डायरेक्ट पैसे पण द्यायला तयार होते. भाई मला पण जादूगर बनायचंय. काय म्हणजे फॉरेनर मागे लागते, पैसे पण द्यायला तयार झाली लगेच. आणि असे कोणते फॉरेनर बॅगेमध्ये एवढे पैसे घेऊन फिरता? एवढे पैसे हा मजाक आहे काय? ये सारे पैसे लो. जिकडे तिकडे सगळीकडे विमेन एव्हरीवेअर. Women. बॅगेमध्ये खाय प्यायचं सामान असतं, मेकअप किट वगैरे असतं, पण ही बाई एवढे मोठे गड्डे घेऊन फिरती पैशांचे. एवढे पैसे फुकटमध्ये जर कोणी ऑफर करताय तर मग डोकं फिरणारच ना. आणि हा तर चावड माणूस आहे, याचा छंदच वेगळा आहे. म्हणजे अतिथी देव भावाचा चांगल्या प्रकारे सत्यानाश केला या ठिकाणी. आणि पहिल्या एपिसोड मध्ये कळतं की चावड माणसाने लग्न पण केलेलं असतं का राजस्थान मधल्याच एका बाई सोबत. कसं काय करताय लग्न याच्याशी? अरे याचं बॅकग्राऊंड बिग्राऊंड कोणी चेक केलं नाही. हा कोण आहे काय? त्याचं नावच या सीझन मध्ये नटवर आहे. तो नट वर पाठवून सीधा. ये तो मन्ना छोरे के पिछले जन्म की बात लागे छे. नाटके आहेत सगळे. याचे पैसे गावात राहिले, ते मनी इन द बँक डिंपल कडे, म्हणून चालले सगळे. आणि पुनर्जन्म नाही, आता हा हिला गावात घेऊन जाऊन हिचा पहिले कलम लावून गावात पुनरागमन करीन. तन्ने इसको लेके उस गांव लेके जाना पड़ेगा छोरी. मज्जा छोरी, थारे को मार डालेगा रे वो. बैड बॉय है वो. या गावामध्ये बेरोजगारी आहे आणि त्यामुळे लय बेअक्कल लोक पण आहेत, म्हणून सारखं याच्या जाळ्यामध्ये अडकतात. बेरोजगारी बेकार असते आजकाल, जॉब मिळणं पण कठीण आहे. 50 ठिकाणी रिझ्यूम्स पाठवून मग HR ला अप्रोच करून मग कसं तरी करून इंटरव्ह्यू साठी कॉल येतो. त्याच्यात पण सॅलरी साठी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण री लेवल द्वारे तुम्ही भारतातल्या टॉपच्या कंपनीज मध्ये प्लेस होऊ शकता, फक्त तुमच्या स्किल्स वर. 75 कोटीपेक्षा जास्त किमतीचे ऑफर भेटलेत लोकांना री लेवल मुळे. 1110 पेक्षा जास्त ऑफर रिलीज केले री लेवलने, म्हणजे हे तर IIT IIM पेक्षा पण जास्त. एवढंच नाही तर जॉब सगळ्यांसाठी उपलब्ध आहे भारतातल्या उच्च कंपनीज मध्ये. बिस्लरी, पेटीएम, मिशो, 800हून जास्त कंपनीज मध्ये. तुम्ही फक्त एक परीक्षा दूर आहे ड्रीम जॉब पासून. री लेवल वरती कोर्सेस पण उपलब्ध आहे. तुम्ही फ्रेशर असू की अनुभवी, तुम्ही 11 कॅटेगरीज मध्ये टेस्ट देऊ शकता आणि 11 कॅटेगरीज मध्ये तुम्ही स्किल्स वाढू शकता. या कोर्सेसला अप्लाय केल्यावर री लेवलची ऍडमिशन टीम तुमची मीटिंग घेईल. तुम्हाला हे नाही विचारणार तुम्ही किती मोठ्या कॉलेजमधून आले किंवा तुम्ही कोणत्या मोठ्या कंपनीतून आले, जसं की अमेझॉन. ते फक्त तुमची मेहनत आणि तुमचे स्किल्स पाहणार. तर मग संधी मिस करू नका. सीट थोडे आहेत पण संधी अमर्यादित. आजच चेक करा री लेवल वरती कोर्सेस, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. मग काय, गावात परत चमकतो. गावातले लोक पुन्हा एकदा याच्यावरती नव्याने परत विश्वास ठेवता. आता हा नटवर जरी असला तरी गावातल्या लोकांसाठी अदेव माणूसच आहे. आणि तरी हा काय म्हणतो, मी डॉक्टर नाही, मी ना नटवर सिंग आहे. आणि लोक लगेच खरं मानतात. चष्मा लावला तर डॉक्टर, काढला तर नटवर. देव म्हणून होतं का नाही तर ती डॉक्टरच होतं. त्यानंतर ती गायब झालं, ती नटवर म्हणून आलं, पण ती स्वतःला डॉक्टर म्हणून घेत नाही, पण ते डॉक्टरच आहे. आमचं देव माणूस. तुम आग बांध के आयो, अंधेव काय आयो. आणि पुन्हा एकदा एक नवीन धंदा बसतो याचा. आणि गावातले पागल आंधळे भक्त गावकरी पुन्हा एकदा ह्याला डोक्यावरती घेऊन झाडावर चढवता आणि स्वतः पण धंद्याला लागता. आणि यावेळेस तर एकदम नवीन धंदा लावलाय. आता डॉक्टर तर नाही येतो म्हणून तो पेशंटला चेक करणार तर नाही, आता एक का डबल बिझनेस सुरू केलाय. अब ये थारी नोट हमारी पाताल कंगनी के पेट में जाएगी और दुगनी होके आएगी. तू भी एक
धंदा काय सगळंच लावले, बैल रेडा सांडुक्कर घोडा गेंडा डवळे सगळंच लावले भामटा माणूसने गावकरांना. आणि सगळ्यात जास्त तर हे जे लावलेत. काय विषय याचा प्रॉब्लेम काय आहे? हा अंध भक्त आहे का आशिक? किती जीव तोडतो हा भामटा माणूस साठी. डॉक्टर आहेत की नाही, हे आमचं देव माणूस आहे. हा भो देव माणूस तुमचा माहिती आहे आम्हाला. मागच्या सीझन पासून येणे 1 मिलियन वेळा बोलला अशी नाही. इतक्या वेळेस पोरगा बाथरूम मध्ये शॅम्पू पाडत नाही तितक्या वेळेस हा देव माणूस म्हटलं त्याला. अरे बस कर भो, चिल. देव माणूस आहे आमचा, पाया पड मग त्याच्या. आम्हाला तुमच्या चरणात जागा द्या. काय नातं आहे याचं चावड माणसासोबत? एवढं जीव तळमळतो याचा त्याच्यासाठी. अरे हा बशीत मलिंगा बावला झाला त्याच्यासाठी. याला स्वप्न पण त्याचेच पडत असतील. मला तर आजकाल रोज सपान पडतं. एवढं कोण अटॅच होतं? मी पण कोणत्या मुलीशी एवढा अटॅच झालो नाही जेवढा हा चावड माणसाशी अटॅच झालाय. मरी जाय त्यासाठी. माझ्या देव माणसासाठी आणि माझ्या दोस्तासाठी मी काय बी करू शकतो. यार कसला बावड कॅरेक्टर आहे हा. याच्या घरात बायको आहे, याची आई आहे. घरदार सांभाळायचं सोडून उठ सूट त्या भामटा माणूसच्या प्रेमात जीव द्यायला निघतोय. रॉकेल ओतून घेतोय. कसला पैलवान आहे अंधा भक्त भाज्या. गुपचाप आपला संसार बघायचा सोडून ही शिवताईगिरी करतोय. तेरी माँ तेरे पास में और तू प्यार के तलाश में. तेरी माँ तेरे पास में और तू प्यार के तलाश में. मी बोलतोय ना हा नुसता अंधा भक्त नाहीये. याचं सर्किट जळालंय गुत्ता उत्ता होऊन. देव माणूस आहे, देव माणूस आहे. घे मग भेटलं तिकीट. देव माणूस आहे, देव माणूस. मग तुम्ही देव माणूस आहे. जरा नाम्या मारणार होता, नाम्याचा नंबर लागला होता पण हेच गेलं. हाय फ्रेंड मैं बॉम्बे आया था. पागल गाव आहे. काही असलं की या चावड माणसाला सांगता म्हणजे हा यांचा मसीहा आहे. हे गावातल्या लोकांनी एकदम फिट करून घेतले त्यांच्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये. म्हणजे कसं काय अख्खं गाव एका माणसावर डिपेंड राहू शकतं. डॉक्टर गेले, गाव गरीब झालं. डॉक्टर परत आले गावात, गावाची प्रगती झाली. अरे काय आमदार खासदार आहे काय जी इंडस्ट्री वगैरे आहे काय? लोक येण्यासारख्याला क्रेडिट देतात. गावात जर पाणी संपलं तर कोणाला मदत मागायची? डॉक्टर ते गावात पाण्याची पाईपलाईन टाकायची. गावात जर कोणी आजारी पडलं तर मग कोणाकडे न्यायचं? डॉक्टर. बघा ना तुम्ही वाचवा ना हिला. या की पुढे बघा तर सांगे या की. हे त्याला काय जॉनी सिन्स चावलाय? अरे सगळं काय तोच आहे, ऑलराऊंडर येतो. मी कसं तपासणार? म्हणजे मी डॉक्टर नाहीये ना. माझं नाव नटवर सिंग आहे. बोला ना तुम्ही डॉक्टर नाहीये, मी नटवर आहे. तरी बी तेच. डॉक्टर अहो तुम्ही आमचा देव माणूस आहे. तुम्ही या तापसा. चुतिया साला कुछ भी बोलता अक्कल नाही. एवढं मोठं गाव आहे. गावामध्ये पोलीस आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, दूधवाला आहे, किराणावाला आहे, टेम्पोवाला आहे, रिक्षावाला आहे, सगळे आहेत. पण तरी पण सगळे याच्याकडेच काय येतात मदत मागायला. गावात या डॉक्टर शिवाय गावात दुसरा कोणी डॉक्टरच नाहीये. हाच आहे याच्याकडेच येतात मजबुरीने चेक करायला पेशंट. म्हणजे पहिले तर गावात लोक असेच मरत असतील. ताप आहे की नाही चेक करतोय. कोणती पद्धत आहे ताप चेक करायची? असं कोण ताप चेक करतं? अरे याच्याने तर अजून गरम होईल, ताप येईल. बंद मुलगी एवढा वाईट स्पर्श करतोय तो माणूस तरी काय बोलत नाही. उलटून पहिल्याच भेटीमध्ये एकदम फ्री आणि कम्फर्टेबल होते आणि सगळे त्याच्या घरातले प्रॉब्लेम्स त्याला सविस्तर सांगते. वा. आमची खूप सारी जमीन आहे. हजारो कोटींच्या घरातली जमीन अशी कमी पैशाला का विकायची ना आम्ही? आपण असं होतं नेहमी चांगल्या मुली बॅड बॉयज कडे का अट्रॅक्ट होता? मग काय अद्दल घडती तोपर्यंत खूप उशीर होऊन जातो. कस काय विश्वास ठेवता याच्यावरती जे आपण मुली बाळ्या याला भेटतात तेव्हा? ही पोरगी त्याला घरातली सगळी माहिती सांगते. हा तिला पटवतो. शिवताई मरली. हिच्या आईला पण पटवतो. ती पण लगेच जमिनीचे पेपर्स त्याला देते. शिवताई कटला. अजून एक बाई येते, ती पण याला घरातले प्रॉब्लेम सांगते आणि ती पण मरले. पण या वेळेस डॉक्टरने मारता त्याची क्राईम पार्टनर मारते. वर्ल्ड फेमस फ्लॉप हिरोईन डिंपल कपाडिया मारते पाण्यात बुडून. आय एम अंडर द वॉटर, प्लीज हेल्प मी. आणि का मारते? कारण तिच्याकडे ऑडिशनला पैसे नसतात म्हणून, हिरोईन बनण्यासाठी. ह्या हिरोईन असून पण मला गर्दीत उभं राहायला लागले. ओ बापरे, नादानं बिघडलंय लंगडं. जा बाई जा, तू पण पोहोचली फायनल मध्ये याच्यासोबत. तेरी माँ की माँ तुझे क्या हो गया? शेवटी तिने सिद्ध केलंच की डिंपल काही सिंपल नाही, ती मेंटल आहे. आधी डॉक्टरची ती साथ देते, मग डॉक्टरच्या विरुद्ध जाते, मग परत डॉक्टरची साथ देते, मग परत विरुद्ध जाते, मग परत डॉक्टरची साथ देते, मग खून करते, मग डॉक्टरच्या विरुद्ध जाऊन त्याला मग हसवते. चावड माणूस कधीच पकडला गेला नसता पण त्यांनी हिच्यावरती भरोसा ठेवला. तीच त्याची सगळ्यात मोठी चूक आहे. जेवत होतो सुखात त्यांच्यामुळं मला घात बसला. ताटामध्ये चारलं पण त्या ताटामध्ये झागले माझ्या फेकलेलं भाकर. आता ही इतक्या वेळेस पलटली. हे जे एवढे मूड स्विंग्स येण्याचं कारण हिचं असं आहे की डॉक्टरने जसं बाकीच्या बायांसोबत केलं तसं डॉक्टरने डिंपल सोबत पण केलं. हे दोघीच आता आमदारच्या घरी कामानिमित्त एक दिवस एक रात्र थांबता आणि रात्री फिट मध्ये त्यालाच ओयो समजून प्लॅनिंग करायला गेले आमदारच्या घरी. पण हनीमून ब्लॉग शूट होतोय. काय बी चालू होत्या सिरियल मध्ये तुम्हाला सांगतो. अख्ख्या शासकीय यंत्रणाची बॅक टू बॅक मजा उडवली. याच्यावरती संशय असतो पोलिसांचा, त्यालाच हवालदार सगळी माहिती सांगत बसतो विश्वास ठेवून. माहिती
कुठल्या तरी फॉरेनरच्या खुनाच्या तपासासाठी आले. तर घाण झाली नाही तर कधीची सिरियल संपली असती. कंगनी बाबा प्रसन्न झाला असता. आणि सगळ्यात मेन बात, हा चावड माणूस किती वेळा पोलिसांच्या समोर कबुललाय की मी खून केले, पण तरी कधी कोणी रेकॉर्ड केलं नाही. ते कसं सिरियलची स्ट्रेचिंग चालली होती ना, सिरियल ताणल्या जात होती. इतकी सिरियल ताणून ताणून शेवटी तो दिवस आला की चावड माणसाचे दिवस भरले आणि त्याचा खरा चेहरा सगळ्यांसामने आला. कधीचाच यायला पाहिजे होता, 10 वेळा बाहेर सुटून आला. झालं भाऊ, एकदाची सिरियल संपली आणि याला फाशी पण भेटली. बास, आता याचा तिसरा पार्ट काढायला नको, आणि जर काढला तर देव माणसाचं भूत दाखवायला नको गावामध्ये. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. आणि ड्रीम जॉब मिळवण्यासाठी री लेवल वरती रजिस्टर करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये.